Welcome student. Today we are going to start the new chapter number 5, factor. It is belong to the 12 marks in this examination. First we see the introduction part of this chapter. We know the scalar quantity. Scalar quantity आपल्याला ठाऊक आहे. A quantity which can be completely described by the magnitude. The quantity which can be completely described by magnitude only is called a scalar quantity. म्हणजे अशी क्वांटिटी आहे की जी फक्त मॅग्निट्यूडने डिनोट केली जाते त्याला आपण काय म्हणूया? कोणती क्वांटिटी म्हणूया? स्केलर क्वांटिटी म्हणूया. फक्त मॅग्निट्यूड या ठिकाणी शब्द वापरतो आहे. ओके. मग असं कोणत्या क्वांटिटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारच्या? तर मास आहे, एक स्पेसिफिक वजन असतं प्रत्येक गोष्टीला, लेंथ आहे, ठराविक लांबी असते, टेम्परेचर असतं, एरिया असतो, व्हॅल्यू, टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, व्होल्टेज, डेन्सिटी, रेजिस्टन्स, हे काय सगळे दीज आर एक्झाम्पल्स ऑफ स्केलर क्वांटिटी. ओके. हे सगळे एखाद्या स्पेसिफिक मॅग्निट्यूड डिनोट केलेले असतात. ओके. नाउ फॅक्टर क्वांटिटी, the another quantity is described in this chapter. It's called factor quantity. A quantity which needs the described to be described using the both magnitude and direction. म्हणजे इथे दोन शब्द प्रयोग होतात, magnitude and direction. जेव्हा magnitude and direction चा विचार केला जातो is called the factor quantity. भाषेला काय म्हणणार आहे आपण? फॅक्टर क्वांटिटी. मग अशा क्वांटिटी कोणकोणत्या आहेत? तर डिस्प्लेसमेंट, म्हणजे समजा एखादा पार्टिकल हा समजा पुढे ह्या दिशेने चालला असं आपण सांगू शकतो. त्याला डिस्प्लेसमेंट हलतोय याचा अर्थ त्याला एक स्पेसिफिक दिशा ठरलेली असते आणि मॅग्निट्यूड पण असतो. फिलॉसॉफी, एखादी गोष्ट गरगळत जात असेल तर ती एका विशिष्ट दिशेने जात असते. फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, देन एक्सलरेशन अँड मोमेंटम, दीज आर एक्झाम्पल ऑफ फॅक्टर क्वांटिटी. फॅक्टर क्वांटिटी मध्ये हे एक्झाम्पल्स आहेत, स्केलर क्वांटिटी मध्ये हे एक्झाम्पल्स आहेत. मिक्सअप करायचे नाही. दोन्ही क्वांटिटी मध्ये फक्त इथे कशावर अवलंबून आहे? इट इज डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड आणि इट इज डिस्क्राइब्ड बाय बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुला आता ऐकायचा आहे. नाउ रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्टर्स. आता हे तर आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. फॅक्टर रिप्रेझेंटेड बाय द डायरेक्टेड लाईन सेगमेंट, म्हणजे एखादी दिशेवरील लाईन. समजा एखादी लाईन आहे, समजा एक लाईन आपण काढली, ही कोणत्या दिशेला जाते ती दिशा ठरवली, दिशा आणि मग त्याचा ठराविक अंतर असतं, त्याला काय म्हणून लाईन सेगमेंट म्हणून. डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणून. लाईन म्हणलं त्याला अंतर असतो, सेगमेंट म्हणलं अंतर असतो. मग व्हेक्टर काय म्हणतो आपण? डायरेक्टेड लाईन सेगमेंट असते, एका विशिष्ट दिशेने जाणारी रेषाखंड म्हणून आपण त्याला काय म्हणतात? व्हेक्टर असं म्हणूया. बघा इथं ए टू बी जाते, इथं डायरेक्शन जाण्याचा मार्ग आहे. पण इथं कसं दिलं? ए बी बांधलेलं आहे. हा जो बी आहे त्याचा टर्मिनल पॉइंट आहे, हे त्याचा इनिशियल पॉइंट आहे. आणि ही जी लाईन आहे याला सपोर्टेड लाईन किंवा लाईन ऑफ ऍक्शन असं म्हटलं तरी चालू शकते. ठीक आहे. द लाईन सेगमेंट ए बी विथ द डायरेक्शन फ्रॉम ए टू बी डिवाइडेड बाय ए बी बार इज नोन एज ए बी बार. फाइंड डायरेक्शन फ्रॉम बी टू ए इज डिवाइडेड बाय बी ए बार. जेव्हा ए टू बी कडे जातो तेव्हा ए बी बार लिहिलं पाहिजे, इनिशियल वेक्टर ए बार, टर्मिनल बी बार. जेव्हा मी उलट येते तेव्हा आधी पण लिहिलं पाहिजे बी ए बार, म्हणजे बी आर बद्दल नंतर येईल, अशी लिहिण्याची त्याची पद्धत आहे. इन वेक्टर ए बी बार द पॉइंट्स ए इज कॉल्ड इनिशियल पॉइंट. याला काय म्हटलं पाहिजे आपण? इनिशियल पॉइंट. and the point B is called terminal point. B ला काय म्हणायचं आपल्याला? टर्मिनल पॉइंट म्हणायचं आहे. कळायपर्यंत म्हणजे याला इनिशियल पॉइंट. ए साठी इनिशियल पॉइंट कोणता आहे? बी साठी हा इनिशियल, हा टर्मिनल. जिथून सुरुवात होते तो इनिशियल आहे, जिथून थांबतोय तो टर्मिनल पॉइंट. The directed line segment is the part of a line of unlimited length which is called line of support or action. Line of action म्हणलं तरी चालू शकते. For given vector, line of action म्हणलं तरी चालतंय किंवा सपोर्ट, लाईन ऑफ सपोर्ट म्हणलं तरी चालतं. लाईन ऑफ सपोर्ट म्हणलं तरी चालतं किंवा लाईन ऑफ ऍक्शन म्हणलं तरी चालतं. दोन्ही काही म्हणलं तरी त्या ठिकाणी चालू शकतात. If the initial and terminal point are not specified, समजा एखाद्या व्हेक्टरचे जसं इथे ए आणि बी टर्मिनल आणि इनिशियल पॉइंट आहे, एखाद्या व्हेक्टरने असं झालं
आणि इनिशियल पॉईंट नंतर अजिबात सांगितलं नाही, मग त्याला काय म्हणायचं, त्याला एक वैशिष्ट्य पद्धतीने डिनोट केलं जातं. मग त्याला ए बार म्हणा, बी बार म्हणा. मग खाली म्हणले देन द व्हेक्टर आर डिनोटेड बाय ए बार, बी बार, सी बार एक्सेट्रा. अशा स्मॉल लेटरच्या माध्यमातून त्याच्यावर बार लिहिण्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तो व्हेक्टर रिप्रेझेंट करू शकतो, दाखवू शकतो. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर आपल्याला पाहिजे. मॅग्निट्यूड मध्ये त्याची लेंथ असते. तर मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर ए बी इज डिनोटेड बाय मॉड्युलस ऑफ ए बी बार. ए बी बार काय डिनोट केलं जातं, मॉड्युलस ऑफ ए बी बार. अँड इट इज डिफाइंड ॲज द लेंथ ऑफ सेगमेंट ए. म्हणजे जो एखादा व्हेक्टर असेल, हा तुमचा व्हेक्टर ए बी बार. ठीक आहे. इनिशियल पॉईंट तुम्हाला माहिती आहे, टर्मिनल पॉईंट माहिती, त्याला आपण ए बी बार म्हणणार. मग तुमचं एवढं जे काही माप आहे, दिस इज अ लेंथ, हे काय लेंथ दर्शवतो, त्याला काय म्हणायचं आपण, मॉड्युलस. काय म्हणायचं, मॉड्युलस. म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बी बार ते म्हणजे लेंथ ऑफ लाइन सेगमेंट ए. ओके. The magnitude of a vector a bar, b bar, c bar is denoted by modulus of a bar, modulus of b bar, modulus of c bar respectively. कोणत्याही व्हेक्टरचे मॉड्युलस अशा पद्धतीने मॉड्युलस मध्ये त्याचा मॅग्निट्यूड डिनोट केला जातो. आता नोट, द मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर डज नॉट डिपेंड अपॉन द डायरेक्शन. अतिशय महत्त्वाची नोट आहे. तो कसा इकडे फिरला तरी त्याची लेंथ नेवर चेंज. म्हणजे लेफ्टला चाललाय, राईटला चाललाय तर त्याची लेंथ काय होत नाही, निगेटिव्ह होत नाही किंवा त्याच्यावरती अवलंबून असत नाही. मॅग्निट्यूड हा वेगळा आहे, त्याच्यात फक्त लेंथ मोजतो. आणि सिन्स लेंथ नेवर बी निगेटिव्ह, म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बार ऑलवेज काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणून मॉड्युलस आणि मॉड्युलस चिन्ह दिलं जातं की लेंथ नेवर बी निगेटिव्ह. लक्षात द्या सगळ्यांच्या. ओके. म्हणजे असं मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर्स आपण या ठिकाणी पाहायला आहे. नाव टाइप्स ऑफ व्हेक्टर आपल्याला पाहिजे. व्हेक्टरचे जे प्रकार आहेत, पूर्वी हा संपूर्ण सिलेबस आखलेला होता, परंतु आता तो 12वीला आलेला आहे. 12वीला पूर्ण व्हेक्टरपासून सुरुवात केलेली, इनिशियल पासून तर डायरेक्ट फुल आणि फायनल पर्यंत. टाइप्स ऑफ व्हेक्टर मध्ये सगळ्यात पहिला पाहिजे आपल्याला झिरो व्हेक्टर्स. अ व्हेक्टर whose initial and terminal points coincide. म्हणजे जेव्हा इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट कोइन्साइड असतात तेव्हा त्या व्हेक्टरला काय म्हटलं पाहिजे आपण, झिरो व्हेक्टर म्हणून पाहिजे. पहा इथं ह्याच पॉईंटला ए आणि ह्याच पॉईंटला बी, ए इज इक्वल टू बी जेव्हा मिळेल तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, कोइन्साइड, पुरी पॉईंट कोइन्साइड असेल इज कॉल्ड झिरो व्हेक्टर और नल व्हेक्टर. दुसरं नाव काय त्याला, नल व्हेक्टर देखील म्हणलं जातं. इट इज डिनोटेड बाय झिरो बार. ह्या व्हेक्टरला कसं डिनोट केलं जातं, झिरो बार डिनोट केलं जातं. इट हॅज झिरो मॅग्निट्यूड. मात्र याची मॅग्निट्यूड काय असते, काय स्वरूपी झिरो असते. बघा हा पॉईंट व्हेक्टर इथं आपण ए आणि बी म्हणून the vector a bar or b bar represent the zero vector. हे जे a bar b bar हे काय रिप्रेझेंट करतात, झिरो वेक्टर. then magnitude becomes a zero. म्हणून जेव्हा मॅग्निट्यूड झिरो असतो त्या वेक्टरला आपण काय म्हटलं पाहिजे, झिरो वेक्टर म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखी ओळखायचं काय, मॅग्निट्यूड तर झिरो आहेच आहे, दुसरं म्हणजे त्याचं इनिशियल आणि टर्मिनल रे कोइन्साइड असतात. टर्मिनल पॉईंट इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट कसे असतात, कोइन्साइड असतात. अशा वेक्टरला आपण काय म्हणणार आहे, झिरो वेक्टर म्हणणार आहे. दुसऱ्या पद्धतीने म्हणायचं झालं तर इट हॅज अ झिरो मॅग्निट्यूड. म्हणजे ज्या व्हेक्टरचा मॅग्निट्यूड झिरो असतो त्याला झिरो वेक्टर म्हणलं पाहिजे. दुसरा जो प्रकार आहे, पहिला प्रकार समजला. दुसरा जो प्रकार आहे युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर कोणाला म्हणायचं, व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी. युनिटी म्हणजे 1. जेव्हा एखाद्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड काय असेल, 1 असेल, तेव्हा त्याला काय म्हणायचं, इज कॉल्ड युनिट व्हेक्टर. त्याला काय म्हणायचं, युनिट व्हेक्टर. द युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए, in the direction of A is given by A bar. The unit vector in the direction of A, in the direction of a given vector A bar. A लगा proven. ये अभी लोगों ने फरक है. A unit vector in the direction of a given vector A bar is denoted by A cap. त्याला वास्तवात कसं वाचायचं, A cap वाचा किंवा A त्याच्यावरती आपण हॅट म्हणलं तरी चालतंय, पण आपण कॅप असं म्हणणार. वास्तवात कसं म्हणणार, ए कॅप. ए कॅप कसं आहे, ए कॅप इज काय रिप्रेझेंट करतो, ए कॅप युनिट व्हेक्टर. हा युनिट व्हेक्टर दाखवतोय, तसा काय दाखवतो, झिरो व्हेक्टर दाखवतो. ओके. आता पुढे जाऊ, कोइनिशियल अँड कोटर्मिनल व्हेक्टर्स. कोइनिशियल अँड कोटर्मिनल व्हेक्टर्स काय सांगितलं, व्हेक्टर हॅविंग सेम इनिशियल पॉइंट इज कॉल्ड कोइनिशियल व्हेक्टर.
ज्या व्हेक्टरचे काय असतात सारखे इनिशियल पॉइंट सारखे असतात, इनिशियल पॉइंट सारखे त्याला काय म्हणायचं कोइनिशियल. वेर ॲज अ व्हेक्टर हॅविंग सेम टर्मिनल पॉइंट, सेम टर्मिनल पॉइंट त्यांना काय म्हणायचं को टर्मिनल व्हेक्टर्स. ठीक आहे बघा टर्मिनल व्हेक्टर याची इनिशियल पॉइंट कसा आहे ना व्हेक्टरचा, दीज आर व्हेक्टर ए बार अँड बी बार. इनिशियल पॉइंट कसा आहे सेम, त्याला काय म्हणू आपण को इनिशियल व्हेक्टर. आणि ह्या दोघांचा टर्मिनल पॉइंट सेम आला त्याला काय म्हणायचं को टर्मिनस. लक्षात आलं सांगायचं ज्याचा टर्मिनल पॉइंट सेम आहे त्याला को टर्मिनस म्हणायचं, ज्याचा इनिशियल पॉइंट सेम आहे त्याला काय म्हणायचं को इनिशियल व्हेक्टर असं म्हणायचं. इक्वल व्हेक्टर चौथा प्रकारला आपल्याला पाहायचा आहे तो इक्वल. दुसरा प्रकार समजा पहिला झिरो व्हेक्टर, दुसरा युनिट व्हेक्टर पाहिला, तिसरा आपण को इनिशियल किंवा को टर्मिनस पॉइंट व्हेक्टर पाहिला की ज्याचा इनिशियल पॉइंट सेम त्याला को इनिशियल व्हेक्टर म्हणायचं, ज्याचा टर्मिनल पॉइंट सेम त्याला को टर्मिनस पॉइंट असं म्हटलं जातं. नाव इक्वल व्हेक्टर्स. आता इक्वल व्हेक्टर बाबत आपण चर्चा करायची. टू ऑर मोर व्हेक्टर आर सेड टू बी इक्वल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर आपण इक्वल म्हणणार आहोत, पण कधी इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड. पहिला मुद्दा कोणता आहे सेम मॅग्निट्यूड आणि सेम डायरेक्शन. जेव्हा त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय असते सेम असते तेव्हा त्या दोन व्हेक्टरला काय म्हणायचं आपण इक्वल व्हेक्टर म्हणायचं, अन्यथा इक्वल व्हेक्टर म्हणता येणार नाही. मग ॲज modulus of a bar modulus of b bar and their direction are same regardless the initial point. Initial point चा विचार न करता कधी कधी एखादा म्हणेल सर डायरेक्शन सेम इनिशियल पॉइंट ते असतात दोन वेक्टर एका पॉइंट पासून चालवतात, इथून ए इथून बी आणि इथून परत सी होतो, म्हणजे ए बी बार आणि ए सी बार दोघांचा इनिशियल पॉइंट सारखा आला तर ते सेम डायरेक्शन रिप्रेझेंट करतात. परंतु तसा डायरेक्शन म्हणजे आपण त्याचं काय करू रिगार्डलेस काय म्हणून डायगोनल डायरेक्शनचा किंवा इनिशियल पॉइंटचा विचार करू नका. रिगार्डलेस द इनिशियल पॉइंट मग ए बी बार अँड बी बार सेम येऊ शकतात, ते सेम असतात. ओके आणि मग त्याला आपण अशा वेळेस त्याला काय म्हणणार दोन व्हेक्टर काय म्हणणार आहे आपल्याला इक्वल म्हणता येईल, अन्यथा इक्वल म्हणता येईल. पहिलं म्हणजे काय सारखं असतं पाहिजे मॅग्निट्यूड आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन कसे असले पाहिजे सारखे असले पाहिजे, तेव्हा ते व्हेक्टर्स कसे असतात इक्वल. आता या शेवटचं लाईन करूया. Here, modulus of a bar and modulus of c bar same. इथे बघा डायरेक्शन हे दोन्ही व्हेक्टर सेम, त्याची लेंथ पण सेम. ठीक आहे म्हणून a bar is equal to b bar. आता a bar is equal to c bar. ह्याची जी लेंथ आहे ह्या a bar मुळेच आहे. बघ this is also same as the a bar. मॉड्युलस मध्ये जर पाहिलं लेंथ सारखी पण डायरेक्शन नॉट सेम. ही इकडे चाललाय हा वरती चाललाय डायरेक्शन सेम, हे दोन्ही सेम कधी झाले त्याचा मॉड्युलस सारखा आहे, देन डायरेक्शन सेम एका दिशेला चाललंय म्हणून आपलं काय म्हणता येईल हे these are what equal vector. Here we see the magnitude same but direction is not same म्हणून आपण these are not equal vectors. And last case here the direction of a magnet a bar and b bar are same. But here we see the direction is a bar and b bar same आहे but magnitude are different. Here is a याची जर साइज खाली एवढी याची साइज फार मोठी आहे, साइज मध्ये बदलले म्हणजे लेंथ मध्ये बदलले, मॅग्निट्यूड मध्ये बदलले. मॅग्निट्यूड जर सेम नसेल तर आपल्याला काय म्हणता येईल मॅग्निट्यूड इज नॉट सेम दे ए बार इज नॉट इक्वल टू बी बार. म्हणजे टू व्हेक्टर सार इक्वल असण्यासाठी एकमेव कंडिशन म्हणजे दोन कंडिशन काय असते गरजेचे कोणत्या तर मॅग्निट्यूड सारखा असला पाहिजे आणि त्याची डायरेक्शन सारखी असली पाहिजे. तुमचं दिसतं मॅग्निट्यूड सारखा असं चालत नाही, डायरेक्शन सारखी नसेल तर मी इक्वल व्हेक्टर म्हणू शकत नाही. तिसरं तुमचं डायरेक्शन सेम असून चालणार नाही, त्याचं मॅग्निट्यूड पण इक्वल नाही म्हणून त्याला देखील आपल्याला इक्वल व्हेक्टर म्हणता येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इक्वल व्हेक्टर बाबत चर्चा करता येऊ शकते की जेव्हा डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असतात तेव्हा इक्वल व्हेक्टर म्हणतात. नुसती मॅग्निट्यूड सारखा असून चालत नाही किंवा डायरेक्शन सारखा असून चालत नाही. कळलं सगळ्यांना? ओके हे चार प्रकार पाहिले. पहिलं झिरो व्हेक्टर, युनिट व्हेक्टर, कोइनिशियल आणि कोटर्मिनल व्हेक्टर आणि इक्वल व्हेक्टर. ओके दीज आर फोर टाइप्स. तो पाचवा प्रकार आहे निगेटिव्ह व्हेक्टर्स. A vector A is given vector. The negative A bar of A bar is the vector of magnitude is same as the A bar, but direction is opposite to the A bar. बघा डायरेक्शन जर अपोजिट असेल मॅग्निट्यूड जर सेम असेल तर काय करायचं निगेटिव्ह वेक्टर असं म्हणलं सांगितलं. निगेटिव्ह वेक्टर कधी तयार होतो जेव्हा डायरेक्शन सेम असते सॉरी मॅग्निट्यूड सेम असतं डायरेक्शन कशी असते अपोजिट असते तेव्हा आपण ते वेक्टर निगेटिव्ह वेक्टर म्हणलं पाहिजे. It is divided by minus a bar. A bar is divided by minus a bar. So thus, if PQ bar is a bar, then QB bar is divided by minus a bar.
तर मायनस p2 बार म्हणून तरी चालेल. पण ते मॅग्निट्यूड बिकम सेम. बघा a पासून तिकडे गेलाय, हे दोघांची मॅग्निट्यूड q पासून निघाली. हे दोन दिस आर ऑल निगेटिव्ह. काय म्हणतात त्याला निगेटिव्ह बोललं. आणि निगेटिव्ह का तर कशामुळे निगेटिव्ह झाले, डायरेक्शन झाली आपण त्याला आपण मायनस p2 बार म्हणू शकतो. कळलं सगळ्यांना निगेटिव्ह वेक्टर. ठीक आहे. द कोलिनियर वेक्टर आर सेड टू बी कोलिनियर. कोलिनियर म्हणजे बघा वेक्टर्स इफ दे आर पॅरलल ऑर सेम लाइन. म्हणजे कोलिनियर कसं होतं, पॅरलल दोन वेक्टर असतात किंवा एकाच लाईन वरती दोन वेक्टर तयार झाले असतील, परत एक पासून पुढे अशा वेक्टरला काय म्हणायचं, कोलिनियर वेक्टर म्हणायचं. पॅरलल टू द सेम लाइन ऑर दे आर अलॉंग द सेम लाइन. एकाच लाईन वरती असेल किंवा एका लाईन पॅरलल असेल अशा दोन वेक्टरला काय म्हणायचं, कोलिनियर वेक्टर म्हणायचं, ज्यांची कॉमन लाईन असली पाहिजे. ओके. आता फ्री वेक्टर. इफ अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस. कसं आहे तुम्हाला, विथआउट चेंजिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन सच अ वेक्टर इज कॉल्ड फ्री वेक्टर. बघा आता हे ए आणि बी आपण दोन वेक्टर असे ए ची डायरेक्शन फिक्स केली, बी डायरेक्शन फिक्स केली. आता बघ कसं जोडतो मी हा इथं ए वर आणला, बी असा आणला, मॅग्निट्यूड डायरेक्शन सेम ठेवली, तर हा कोणत्या वेक्टरचा प्रकार मला आपला को टर्मिनल. बघा आता इथं जर आपण बारकाईने पाहिलं, हा बी बार ऍज इट इज ठेवला, डायरेक्शन बी ची ए बार ची केला, काय म्हणायचं, को इनिशियल वेक्टर म्हणायचं. आणि मग बी बार असंच ठेवलं, ए बार खाली गेला, असे पण आपले वेक्टर म्हणतात. एखादा टर्मिनल दुसरा इनिशियल झाला तर ट्रायंगल ला तयार होतं, ते आपल्याला पाहिजे पुढं एकाचा इनिशियल दुसरा टर्मिनल. म्हणजे अशा पद्धतीने डायरेक्शन आणि त्यांची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेमच ठेवली, प्रत्येक ठिकाणी असंच गेलाय, हे असंच गेलाय का, प्रत्येक ठिकाणी सेम ठेवलंय. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं रूपांतर करू शकतो आणि त्याला आपण काय म्हटलं पाहिजे, फ्री वेक्टर म्हटलं पाहिजे. नाउ लोकलाइज वेक्टर. आठवा प्रकार आहे, फॉर द वेक्टर इज गिवन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इफ इट्स इनिशियल पॉइंट इज फिक्स. इनिशियल पॉइंट जर फिक्स असेल इन द स्पेस, देन सच अ वेक्टर इज कॉल्ड लोकलाइज वेक्टर. इनिशियल पॉइंट काय असलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे, त्याला काय म्हणायचं आपण, लोकलाइज वेक्टर म्हटलं पाहिजे. ठीक आहे. ओके. लोकलाइज वेक्टर साठी तर आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. इफ देर आर टू स्टेशनरी कार ए अँड कार ए अँड कार बी, it is localized vector and only a car A move, while car B is affected. म्हणजे काहीच जर कार्याला फोर्स अप्लाय केला तर कार्य काय होते, या ठिकाणी काय होते, मूव्ह होते. आणि मग ठीक आहे, मग काहीतरी गडबड झाली, एक मिनिट पहा, थोडस डिनर राहिलं होतं. पण दे काय म्हणलं, ए अँड बी ऑन रोड, अ फोर्स अप्लाइड ऑन कार. कार्यावर आपण काय केला, फोर्स लावला, म्हणजे माणूस हे उभं राहिले आणि इथं ताकद लागली. ठीक आहे, ढकलली कार. आणि मग इट इज लोकलाइज वेक्टर अँड ओनली कार इन. ढकलल्यानंतर काय झालं, कार थोडी पुढे गेली, आपण सहजरित्या पुढे ढकललं, गाडी पुढे जाते. फाईल कार बी इज नॉट अफेक्टेड. म्हणजे फाईल बी आपण काय फोर्सच अप्लाय नाही केला, ती जाणार तरी पुढे, ती जागाच राहू शकते होती. म्हणजे आपण ज्याला अप्लाय केलं तेच पुढे जाऊ शकते. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, लोकलाइज वेक्टर म्हटलं पाहिजे. याच्यामध्ये परत येतात पाहिजे, फॉर वेक्टर गिवन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इफ इट्स इनिशियल पॉइंट इज फिक्स. इनिशियल पॉइंट इज फिक्स जर झाला तर त्याला एक विशेष डायरेक्शन असे म्हणते आणि त्याला मॅग्निट्यूड पण या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. फिक्स पॉइंट लक्षात आला पाहिजे. ओके. आता त्याची काही ऍक्टिव्हिटी सांगितली. ऍक्टिव्हिटीवर राईट द फॉलोइंग वेक्टर इन टर्म्स ऑफ वेक्टर पी बार अँड क्यू बार. आता ए बी बार काय, ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर हा काय, पी बार. तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितली. बी ए बार काय, बी ए बार बी पासून इकडे मायनस पी बार. ओके. बी सी बार काय, बी सी बार आणि क्यू बार. तर सी बी बार काय, सी बी बार मायनस क्यू बार. डायरेक्शन चेंज झालं ना आपण डायरेक्ट. सी ए बार काय, सी ए बार हा आर बार आहे. रे सी बार काय, मायनस आर बार. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह वेक्टरचं दाखवलं. निगेटिव्ह आणि वेक्टर कशा असतात, सेम डायरेक्शन आले तर तोच पॉझिटिव्ह आपण लिहितो, आणि जर डायरेक्शन बदलली तर आपण तेच वेक्टर कसा लिहितो, निगेटिव्ह लिहितो. असं तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितलेले होते, ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. नाव स्केलर मल्टिपल ऑफ अल्जेब्रा वेक्टर आपल्याला पाहिजे. त्यातला पहिला भाग स्केलर मल्टिपल ऑफ
पण एखाद्या वेक्टरवर लागलं जर असेल आणि एखाद्या स्केलरने त्याला जर म्हटलं तर त्याची साईज काय होते वाढते. फॉर एक्झाम्पल 2a हॅज सेम डायरेक्शन बट इट इज ट्वाइस द लॉग ऑफ a बार. म्हणजे ज्यावेळेस आपण असा एखादा वेक्टर घेत असतो 2a बार म्हणजे थोडक्यात k बार घेतला तर हा त्याच्यापेक्षा तो काय झाला दुप्पट झाला. त्याची साईज वाढली, लेंथ वाढली, पण डायरेक्शन मात्र काय सेमच राहिली. लक्षात घ्यायचं. मग आता जेव्हा k पॉझिटिव्ह असतो तेव्हा डायरेक्शन सेम असते. जेव्हा k हा निगेटिव्ह असतो 0 पेक्षा लहान तेव्हा डायरेक्शन कशी असते त्याची अपोजिट असते. हे मात्र लक्षात घ्यायला विसरायचं नाही. लेट a बार बी द एनी वेक्टर, k be the scalar, then k bar is the scalar multiple of a vector a bar is defined as vector whose magnitude k bar. It is a k times a bar. याला आपण k bar असं लिहिलं चालेल. k times modulus of a bar. Okay. And the vector a and k bar have the same direction if k greater than 0, opposite direction if k less than 0. म्हणजे असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतं स्केलर मल्टिपल केल्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट त्याची लेंथ वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, पण डायरेक्शन सेम असू शकते. ते कशावर अवलंबून आहे केच्या किमतीवर अवलंबून. तो जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल डायरेक्शन सेम अपोजिट होणार आहे हे लक्षात आपल्याला आलं. ठीक आहे. आता नोट, समजा के जर 0 असेल तर काय तो वेक्टर 100% काय होणार 0 वेक्टर तयार होणार. के बार काय तयार होणार 0 वेक्टर तयार होणार. इफ a bar and k bar are collinear and parallel vectors 100% आपल्याला असं म्हणतात. तो आणि त्याचा कसा कोलिनियर आपल्याला म्हणतात किंवा पॅरलल म्हणतात कारण की त्याची डायरेक्शन आणि डायरेक्शन सेम असते. मॅग्निट्यूड जर डिफरंट असेल तर डायरेक्शन सेम असते. त्यानंतर तिसरे नोड आपल्याला पाहायचं तो नॉन झिरो वेक्टर्स a bar and b bar are collinear or parallel if a bar is m times b bar. कधी पॅरलल होऊ शकतो एक जर स्केलर मल्टिपल दुसऱ्या जर असेल तर त्याला आपण पॅरलल असं म्हणतो. ह्या नियमानुसार आपल्याला जात आहे की a bar मध्येच आपण याला b bar मध्ये तरी चालू शकतो. म्हणजे अशा आपल्या पद्धतीने त्याचा विचार करता येईल. where m is not equal to 0. Let a cap be the limit vector along the non-zero vector a bar, then a bar is equal to modulus of a bar a cap, or a cap nothing but a bar divided by modulus of a bar. The vector of length k in the same direction as a, k in same direction as a, म्हणजे k हा जो असतो वेक्टर ऑफ लेंथ k in the same direction of a म्हणून is k a cap can be written as k times a bar divided by modulus of a. जसे ते युनिट वेक्टर आपण विचार केला तसं इथं आपल्याला दाखवता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर आपल्याला पाहता आहे. इथे हे फार महत्त्वाचं आहे. पाय आपल्या बाजूला फार उपयोग होतो की दोन वेक्टर सारखं कोलिनियर आहे किंवा पॅरलल आहे तर एक दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल देता येतो. फक्त हे स्केलर मल्टिप्लिकेशनच कारणाने आपल्याला तसं सांगता येऊ शकतं. आणि युनिट वेक्टरचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला आता बाजूला पाहायला मिळतो. a cap is a bar divided by modulus of a bar असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे.